काय होतं हे दगडांचं एकदम हे बघा हां असं तुम्ही चेक करायला गेलं तर हे दगडांचा ऑलरेडी कलर ग्रीन आहे. त्याच्यामध्ये हिरा किंवा मोती असू शकतो अगदी अक्षयच्या हिशोबाने. पण आता हे लोकांनी घाणलेले पायात चालून चालून हे खराब काळं केलं ना. हे मुळात ते संगमरावरचे होते ज्याच्यावरून ताजमहल बनवलेला आहे. हे मोती बघ पप्पा नाही का पप्पा नाही सर. गुड मॉर्निंग मित्रांनो. आणि आज आहे आपला डे 2. सकाळ झालेली आहे. हा बघा सकाळचा नजारा. हॉटेल आणि अक्षय इकडे चहा पित आहे बघा. आणि सीन असा झाला की आपली तिकडची रूम होती ही होती. रात्री AC बंद झाली सो आपल्याला त्यांनी दुसरी रूम दिली. आणि ह्या रूम मध्ये दोन AC आहेत. एक इकडे आणि एक ती किचन वाली. सो मस्त झोपलो. तो उठतो जातो पुन्हा त्या रूम मध्ये फ्रेश व्हायला. अरे आता काय बोलतो माहिती नाही, आपण एक काम करू, पुढे जाऊ आणि पुढून मग घेऊ. म्हटलं तिकडे पण जाऊन मलाच खायचं, मलाच घ्यायचं. मग त्यापेक्षा इकडेच थांबले गडबड दोन शिव्या तेव्हा त्याला बरं वाटलं. मी काय बोला मला पिटी पण तू आता दोनदा जाऊन आला मला बरोबर नाही वाटत ते. 2-4 शिव्या घातल्या. त्यातला सामानच नाही काढत. एक पाऊच भरून जो ठेवलेला असतो ना फिरण्यासाठी. मित्रांनो आपण ब्रेकफास्ट करत होतो तिकडे. मित्रांनो गुड मॉर्निंग. आणि आज आहे डे 2 ऑफ गोवा ट्रिप. आणि यात मी अक्षय आणि अक्षयची वाईफ अंकिता आपण निघालेलो आहोत. अंकिताला तुम्ही पहिल्यांदाच बघत असतील आपल्या यूट्यूब चॅनल बिकॉज ती ग्रुपमध्ये पहिल्यांदाच आलेली आमच्याबरोबर. सो आता आपण जात आहोत कोला बीच. लास्ट ट्रिपमध्ये सुद्धा आपण कोला बीचला गेलो होतो. सो चांगला प्लेस होता म्हणून पुन्हा आपण एकदा जाणार. सो लेट्स गो. योगेश आला नाही आमच्यासोबत बिकॉज त्याची मुलं जरा झोपेत आहेत. सो ते झोपलेले आहेत ना आणि तो आला नाही. मग आम्ही निघालो आणि एक गाडी आपली पुढे हे बघा. सो लेट्स गो. माझा ऍप्लिकेशन ID आहे का बघते. अच्छा अरे माझा मोबाईल पण मी चेंज केला. बघते मी ईमेल मध्ये आहे का. तर मित्रांनो आपण पोचलेले आहेत कोला बीचला. आणि कोला बीचला आल्यावर हा एक स्पॉट आहे विच इज सुपर्ब. आणि खूपच सुंदर असा नजारा आहे. तुम्ही बघू शकता तिथे. हे बघा एक नंबर व्ह्यू. मित्रांनो आपला तिकडे फोटोशूट करून झालेला आहे. आणि आपण आता जात आहोत कोला ब्लॅक वॉटर्स. कुठे चाललंय हिमाचल आपण. आम्ही तिकडे कासा दिया कोला कोलाला बॅक वॉटर्स बघूनला चालले आपण. कायाकिंग करायला. ओके. अरे बाप्पा म्हणजे त्या हिमाचलच्या खांद्यावर हात ठेवला ना तरी त्याची मुलगी ओरडते तिकडून की हात का ठेवला असं करून. आता ओरडेल ती मागं. हे बघ सो लहान मुलांना पण आता इनसिक्युरिटी व्हायला लागली. आणि हा अक्षयचा छोटा. इकडे स्कूटी लावलेली ना मी आले होते प्रथमेश नाही तर तेव्हा त्यांनी इकडे गाडी लावली इथपर्यंत डायरेक्ट. कोणती गाडी घेऊन आलेले ते. हिमालय घरून आलेले ते. घरून रायडर होता ना. रायडर होता पण आता हे केलं का सरेंडर. ते आता बंद करणार. आता स्कूटी घ्यायला लागेल मग तुला. मग तू चालवणार आहे मग स्कूटी घेऊन फिरतील तुम्ही. हा मग ठीक आहे. तर इथून आपल्याला चालू करायचं आहे.
हाँ रे चलो नीचे क्या आता चालू केला हा इकडे काय नव्हतं पहिले. पहिला काय नव्हतं इकडे आम्ही आलेलो तेव्हा. ऋतू आपण आलेलो तेव्हा तिथे जायचं. इथे आपल्याला 2 स्पॉट बघायला भेटतात. दॅट इज पिंक बीच, तो तुम्हाला दिसत असेल इथून, आणि अनदर वन इज कोला. पडला. चलो लेट्स गो टू कोला. चला अजून घेऊ पोरीला आपण 6. इकडे पण भिजायचं आहे ना. फायनली वी आर ऑन द ग्राउंड. आणि हा बघा इकडे आले मचल तिथं नजारा. इकडे इकडे तेव्हा फुल पाहिजेत का तेव्हा? हे काय आहे? व्हाईट वाला फुल पाहिजे, येलो वाला फुल पाहिजे. आणि पाणी वाळू जास्त वाढली. पहिले पाणी हे दगड नव्हती एवढी. इकडे पण वाढली. हो इकडून पण हे करून टाकला रस्ता. हे बघ आणि हा आहे पिंक बीच. आणि इकडे बॅकवॉटर्स काय की याद नाही काय नाही. तो काका आहे का लंबू काका? मी शोधते, दिसत नाही पण तो लंबू. मस्ट विजिट प्लेस, वन ऑफ द मस्ट विजिट प्लेस. हाय. फेक नको, फेकू नको. घेतो घेतो ना त्यांच्याकडे. अक्षय ये. कुठे अक्षय? हिमाचल. हाय. हा चल चल. चल ना. हिमाचलची हालत. ये हिमाचल. मार मार बाबू मार मार. बुकी मार. हा दिलं.
असं नाही करायची शो. मार मार मार. तुला जाऊ नाही दिली ना समुद्रात. बस 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 आता नको बरं बस. हे माझ्या अरे बाबू कुठे उतरेल इकडे. हिमाचल कसं वाटतंय? हा जबरदस्त. तर मित्रांनो आपण कोला बीचला पुन्हा एकदा कायाकिंग करून आलो. सीन असा आहे की लास्ट टाइम आपण आय गेस 200 पर पर्सन दिलेले का? 200 पर पर्सन दिलेले कायाकिंगसाठी. अँड दिस टाइम दे चार्जस 400 पर पर्सन म्हणजे 800 पर कायक. आणि 1 तासाचा टाइम होता. सो भरपूर आता इथे लूटमार चालू झालेली आहे. चला तर मित्रांनो आपल्याला फायनली एक इकडे रेस्टॉरंट भेटलाय. अरे सकाळपासून काय घेतलं नाही म्हणजे काय वाटते का नाही. तर मित्रांनो आपण इकडे फिश थाली आणि क्रॅब मसाला वगैरे ऑर्डर केलेली. ॲक्च्युली माझा आहे सोमवार, सो आज मी व्हेज खाणार आहे. आपलं नशीब नाही गोवा फूड खायचं. सो खाऊया व्हेज. चलो बरोबर. रोटी नो. सगळे ब्रिजर पितात ना. मोठी आहे. क्रॅब मसाला काय भारी बनवला. मित्रांनो हे बघा मी इकडे व्हेज खातोय आणि हे मस्त चिंबोरी तोडत आहेत आणि सुरमई चिंबोरी हे बघा. आणि प्रथमेश सांगतो व्हिडिओ मध्ये टाकायचं नाही कारण की तिकडून कोण भडकेल. प्रथमेश कोण नाही. आमचे दोन माणसं तिकडे आहेत ना तर ते सांगते भडकतील म्हणून हे लोक सांगतात व्हिडिओ मध्ये घ्यायचं नाही. बघा कसं खात आहेत. बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता ऋतुजा किती एकदम मन लावून खात आहे म्हणजे किती भारी जेवण होतं इकडे. सो ती अजून खाते आणि हे बघा सगळ्यांनी जेवलं. सो हा हॉटेल आहे न्यू सानवी फॅमिली रेस्टॉरंट कोला ग्रामपंचायतच्या जवळ. आणि ह्यांना येऊन भेटा ते तुम्हाला चांगलं जेवण भेटेल. गोवन फूड फिश वगैरे टेस्टी आहे. सगळ्यांना आवडलं. व्हेज पण चांगलं होतं आणि स्पायसी मजा आली. सो तुम्ही या इकडे म्हणजे जेव्हा जर साऊथ गोवाला असतील तर आणि इथे येऊन जेवण करून घ्या. चांगलं आहे. आपण एकदम मी कधी पेड प्रमोशन्स करत नाही. मी फक्त प्रॉपर प्रमोशन करतो. सो कोला बीचच्या 5 मिनटं अंतरावर हा हॉटेल आहे सानवी म्हणून. चांगला आहे. कारण आपण आता पोचलेले आहेत काबो दी रामा फोर्ट, काबो दी रामा कॅनाकोना. आणि आपली एंट्री ऑलरेडी योगेश आपला इकडे पोचलेला आहे आणि एंट्री त्याने केलेली आहे. सो जाऊया आपण आता एंट्री करूया कारण की एंट्रीचा टायमिंग आहे 5:30च्या अगोदर तुम्हाला इकडे पोचायचं आहे. हे बघा. सो लेट्स गो इनसाइड. कारण एंट्री केल्यावर आपल्याला इथे एक चर्च भेटतो आणि त्या साईडला एक व्ह्यू पॉइंट आहे. सो तर दाखवूया इथे काय काय आपण थोडंसं फिरून तुम्हाला. ड्रोन तर आपण आणला नाही गाडीमध्येच आहे तो. तर मित्रांनो इकडे सगळी पब्लिक जात आहे. बघूया इकडे काय आहे ते. म्हणजे पूर्ण जंगलच आहे. आणि योगेश आणि मोमिता यांनी आपल्याला जॉईन केलेलं आहे. सो बघूया जंगलामध्ये काय आहे पुढे काय आहे की नाही आय डोंट नो. सो मी तुम्हाला बघून सांगेल की इकडे यायचं आहे की नाही यायचं इथे. चलो देखते. तर मित्रांनो हा रस्ता इथून असा जातो खाली पेबल बीच आहे. सो लेट्स गो वी विल चेक आउट पेबल बीच. इथून जायचं आहे खाली.
आपण सगळे जातात पेबल बीच. प्रथमेशने फार कॉन्फिडन्सने सांगितलेलं पेबल बीचला जायचंय आपल्याला. ये चलो. तुला काय बोललो मी? सब आहे का? प्रथमेशने कॉन्फिडन्सने सांगितलं काय झालं. इकडेच होता ना तू तलवार घेऊन. लॉक मध्ये नको टाकू. आणि मी इकडे तोप घेऊन उभा होता. आणि आणि हिमाचल किती बोट आलेल्या दुश्मनच्या इकडून. हा ए दुश्मनच्या बोटा किती आलेल्या. 3 बोटा उभे होत्या. 3 बोट्या होत्या. पण आपण आज काय झालो, आपण आज आपण लग्न करून इकडे पुन्हा आलो लढाई लढल्यानंतर. खाली आज आम्ही जीवनाची लढाई लढत लढत आलो तिकडे. चल घे तिला बसव ना. हा आहे पेबल बीच. इकडे वाळू नाहीये, इकडे आहे दगड. आणि हे बघा योगेश. सो जाऊया खाली. आणि युनिट ऑफ द स्क्वॉड. हे ना ते कुठे आहे रे ते. काय ते तिकडे पेबल बीच गोवा. आपण तिकडनं बोटच पकडून आलो असतो. दगडांचा एकदम हे बघा. हा असं तुम्ही चेक करायला गेलं तर हे दगडांचा ऑलरेडी कलर ग्रीन आहे. त्याच्यामध्ये हिरा किंवा मोती असू शकतो. असू शकतो अक्षयच्या हिशोबाने. पण आता हे लोकांनी घाणेरडे पाय चालून चालून हे खराब काळं केलं ना. हे मुळात ते संगमरावरचे होते ज्याच्यावरून ताजमहल बनवलेला आहे. हे मोती बघ. पप्पा नाही का पप्पा नाही सर. फोर्ट वरून हा सुद्धा पॉइंट आहे. आणि हे बघा किती जुने बनियान ट्रीज आहेत. इट्स नॉट अ फोर्ट, इट्स लुक लाईक अ भूत बंगला. हे बघा ना, बघ ना कसं आहे काय काय. आपण बघूया वरती काय आहे ते जाऊन. आहे व्ह्यू पॉइंट. हाच आहे ना तो. काय हा गुगल वरती शो करतो ना गुगल व्ह्यू पॉइंट. हे बघा मित्रांनो, हा आहे तो केप ऑफ गोवाचा सेल्फी पॉइंट. फोटो जिथे काढायला फेमस आहे. आणि इथे खाली हॉटेल आहे. सो गर्दी बघा या हॉटेलची, एवढी गर्दी आहे एका हॉटेलची. सो आपण इथे जाऊया हा फोटो काढायला. नो ड्रोन झोन. हे बघा कसं बनवलं. आणि हे खाली आहे हॉटेल.